नमस्कार, मी तुमचं नाव आणि आज आपण चर्चा करणार आहोत भारताने पाकिस्तानला दिलेल्या जोरदार प्रत्युत्तराबद्दल। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला होता आणि त्यानंतर भारत सरकारवर पाकिस्तानला धडा शिकवण्याचा दबाव वाढत होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता आणि त्यानुसार आता भारताने कठोर पाऊल उचलले आहे। अखेर पहलगाम हल्ल्याच्या अवघ्या 15 दिवसांच्या आत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर रात्री एअर स्ट्राईक केला आहे। ऑपरेशन सिंदूर असे या कारवाईचं नाव आहे। रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान भारतीय वायुसेनेने बहावलपूर, मुरिदके, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे जोरदार हल्ले चढवले। या हल्ल्यापूर्वी भारतीय वायुसेनेने देशभरात 300 ठिकाणी मॉकड्रिल केले होते आणि त्यानंतर थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले। ज्यांनी पहलगाम हल्ल्याची योजना आखली होती त्यांना सोडणार नाही हा भारताचा निर्धार होता आणि या कारवाईने तो पूर्णत्वास गेला आहे। हे तेच ठिकाण आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे कट रचले जातात आणि अंमलात आणले जातात। पाकिस्तानमधील स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार बहावलपूरमधील हवाई हल्ल्यात 30 दहशतवादी मारले गेले आहेत। भारताच्या या स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या प्रमुख दहशतवादी संघटनांचे मुख्यालय उद्ध्वस्त झाले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भारताने 24 क्षेपणास्त्रे डागली। वृत्तसंस्था ANI ने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रभर या ऑपरेशनवर बारीक लक्ष ठेवून होते। इंडियन आर्मी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारत माता की जय म्हणत या कारवाईबद्दल सोशल मीडियावर पोस्टही केली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेले हे एअर स्ट्राईक पूर्णपणे दहशतवादी तळांना लक्ष्य करणारे होते। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान पुरता गोंधळला आहे। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी देशभरातून मागणी होत होती आणि सरकारने या संदर्भात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते। या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला आहे, मात्र त्यांच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेले नाही हे भारताने स्पष्ट केले आहे। दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे आणि दहशतवाद समूळ नष्ट करणे हा या स्ट्राईकचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे। या हल्ल्यानंतर पाकिस्तानने लाहोरसह अनेक विमानतळे